नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बुलेटिनला सुरुवात करतोय. बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे राजकीय कोर्टातून. खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीतला मुक्काम लांबणार की थांबणार आहे हे आज कराडला न्यायालयात हजर केल्यावरच समजेल. केज कोर्टात नेण्याआधी वाल्मिक कराडची बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. कराडवर अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेला नाहीये. तर आज कराडला केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि तेव्हाच कराडच्या कोठडीत वाढ होणार आहे की त्याची कोठडी रद्द होणार आहे हे कळेल. सीआयडी आज कराडला केज कोर्टात हजर करणार आहे. वाल्मिक कराड याच्या आईचे परळीत ठिय्या आंदोलन सुरू आहे. पारुबाई कराड यांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आपल्या मुलाला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर एका आईने ठिय्या मांडलाय. माझ्या मुलाला न्याय द्या, वाल्मिक कराड यांच्या आईचा परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. याच अनुषंगाने आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी वाल्मिक कराड याच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मिक कराड यांच्या आईने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केलाय. जोपर्यंत माझ्या मुलाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ठिय्या सुरूच राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असा पवित्रा वाल्मिक कराड यांच्या आईने घेतलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. वाल्मिक कराडवरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होतीये. त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्यासाठी देशमुख कुटुंबीय आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर सीआयडीनं अवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात कराडच्या आवाजाचे नमुने घेतलेत. या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुखांच्या हत्येशी थेट संबंध आहे. त्यामुळे आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून करण्यात आलेल्या कॉलमध्ये असलेल्या व्यक्तीचा आणि वाल्मिक कराडचा आवाज जुळल्यास अडचणीत वाढ होऊ शकणार आहे. बीडमधून बातमी समोर येतेय. बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्यानं जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात आजपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं करण्यासाठी जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाहीये. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपने स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. पालिका आणि महापालिका निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात 3 ते 4 महिन्यात निवडणुका लागतील असे संकेत दिले होते. महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत. मोदींच्या या मुंबई दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांचा 2.5 तासांचा क्लासही घेणार आहेत. पाच वर्ष काम केली तरी मतदानाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मांवर निवडणूक येते असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही असंही त्यांनी यावेळी जाहीर केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक 18 आणि 19 जानेवारीला संभाजीनगरऐवजी मुंबई किंवा शिर्डीत होण्याची शक्यता आहे. मात्र सरपंच संतोष देशमुखांना न्याय द्या ही मागणी करत संभाजीनगरातच 19 जानेवारीला रॅली आयोजित करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीयेत. कारण नवीन वर्षात पालिकेने इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा ऑनलाईन माध्यमातून राबवण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. यामुळे आराखडा मंजूर करणे पूर्वीपेक्षा खूप सोपं होणार आहे. येत्या बजेटमध्ये पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ईपीएस अंतर्गत मिळणारं किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयांवर 7500 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारही या मागणीवर विचार करत असल्याची माहिती आहे. यूजीसी नेट ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी 15 जानेवारीला होणारी परीक्षा मकर संक्रांत आणि पोंगल या सणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती झाली आहे. बदलापूरकरांना घशाची खवखव, डोळे चुरचुरणे असा त्रास सुरू झालाय. रासायनिक कंपनीतून गॅस लीक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. सरकारी काम 2 महिने थांब असा अनुभव सर्वसामान्यांना येतो. मात्र पैसे घेऊन लगेच ते काम करून देतात असाही अनुभव येतो. अशाच खाबुगिरीला वैतागून गुजरातच्या एका नागरिकाने अधिकाऱ्यांवर चक्क नोटाच उधळल्यात. लाचखोरीचा अनोख्या पद्धतीने नोंदवलेला हा निषेध व्हिडिओ व्हायरल होतोय. पुणे महानगर परिवहन महामंडळाने बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. मागील वर्षभरात तब्बल 18,000 प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केलाय. या प्रवाशांकडून 1 कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी परदेशातील पहिलं कीर्तन केलंय. दुबईत वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचवण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दुबईत मोठ्या भक्तिमय वातावरणात हा कीर्तन सोहळा संपन्न झाला. आज देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह आहे. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. घरोघरी महिलांनी हळदी कुंकवाचं आयोजन केलंय. तसंच अबालवृद्ध पतंग उडवून आनंद साजरा करणार आहेत. नाशिकच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. आज सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या पर्वाला गोदावरीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाकाठावर स्नान करण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. पाहूया. आज मकर संक्रांती निमित्त नाशिकच्या रामकुंडावर गोदावरीमध्ये स्नानासाठी देशभरातील हजारो भाविकांनी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे. मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे. या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर रामकुंडावर गोदावरी च्या स्नानासाठी आज या ठिकाणी अशा पद्धतीने अगदी भाविकांची प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आज मकर संक्रांतीच्या पर्वावर गोदावरी स्नानाला विशेष असं महत्त्व आहे आणि त्यामुळेच देशभरातील भाविकांनी या ठिकाणी ही प्रचंड अशी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रयागराजमध्ये देखील आज कुंभ पर्वाचं शाही स्नान पार पडतंय आणि ज्या भाविकांना खरं तर प्रयागराजला जाता आलेलं नाही आहे असे अनेक भाविक नाशिकमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आजच्या या पावन पर्वावर नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी नदीमध्ये स्नान करून पुण्यसंचय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. महाकुंभ मेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजेच शाही स्नानाला सुरुवात झाली आहे. हर हर महादेवाचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावर स्नान केलंय.
हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावर राख फासलेले नागा साधू संगमावर पोहोचतायत. नागा साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविक संगमावर गर्दी करतायत. सर्व 13 आखाड्यांना अमृत स्नानांसाठी 30 ते 40 मिनिटांचा वेळ देण्यात आलाय. A sacred center of faith, penance and virtue. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठेंचं कुंभमेळ्यातच निधन झालंय. महेश कोठे हे प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात दर्शनासाठी गेले होते, मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालंय. सांगली जिल्ह्यात मध्यम आणि लघु 86 प्रकल्प आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पांमध्ये 63% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या 1.5 महिन्यात पाणीसाठा 18% कमी झालाय. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात येते. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात नाशिक जिल्ह्यातील 88% धरणं भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% अधिक जलसाठा आहे. पाण्याची उपलब्धी लक्षात घेता उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा कमी बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या पावसाने केलेल्या कृपावृष्टीने जिल्ह्यातील धरणांना नवसंजीवनी मिळाली आहे. राजगड तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत तसेच जलजीवन नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावच्या आणि पाणी पुरवठा योजनांबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे कोणताही कामचुकारपणा न करता त्या योजना तात्काळ पूर्ण कराव्या अशा सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पातूर तालुक्यातील चांदणी येथे 4था सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय. यामुळे 1746 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. जिल्ह्यात विकेंद्रित सौर प्रकल्पातून 204 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील फुल शेती करणारा शेतकरी आता चिंतेत आहे. फुलांना बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालाय. त्यामुळे शेतकरी झेंडू फुलांच्या शेतीवर ट्रॅक्टर फिरवण्याच्या तयारीत आहे. रब्बी पिकातून दादर ज्वारीचा कडबा यंदा मुबलक प्रमाणात मिळणार आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस रब्बी पिकांचा चारा मिळेल अशी स्थिती आहे. यंदा चाऱ्याचे दरही कमी राहतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. राज्यभरात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे करण्यासाठी जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत. साताऱ्यातील महाबळेश्वरचा लवकरच कायापालट होणार आहे. नवीन महाबळेश्वर तयार करण्यासाठी MSRDC कडे प्लॅन तयार आहे. MSRDCने नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रकाशित केल्यापासून जवळपास 900 प्रस्ताव दाखल झाले आहेत. बातमी समोर येतेय सिडको संदर्भात. सिडकोच्या घरांच्या किमतीत कमी होणार आहे. मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी याबाबतचे संकेत दिलेत. गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या घरांची विक्री करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. मात्र सिडकोची घरे फारच महाग आहेत अशी तक्रार सामान्यांकडून केली जात होती. त्यावरच आता सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मोठी माहिती दिली आहे. तसंच मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये यासाठी सिडकोच्या जाचक अटी शिथिल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका कुटुंबात याआधी सिडकोचं घर असलं तरी परत एकदा संबंधित कुटुंबाला दुसरं घर घेता यावं यासाठी अटीत बदल करणार असल्याचंही शिरसाटांनी म्हटलंय. नवी मुंबईमध्ये एक घर घेतलं असेल सिडकोचं म्हणून त्याला दुसरं घेता येणार नाही ही अटच काढून टाकतोय मुळात. हे डोमेसाईल सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे तुम्हाला? म्हणून ती सुद्धा एक जाचक आट आहे.
15 वर्ष पाहिजे, मग 14 वर्ष 6 महिने झाले तर त्याला आम्ही ॲग्री करणार नाही. या सगळ्या फालतू अटी ज्या आहेत ना, या सगळ्या मायनस करणार आहेत. सिडकोच्या घरांबाबत खुशखबर आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. जाचक अटी सुद्धा शिथिल करण्यात येणार आहेत. डोमिसाईलची अट काढून टाकण्याचा विचार आहे. कुटुंबात सिडकोचं घर असलं तरी दुसरं घर घेता यावं यासाठी अटीत बदल करण्यात येणार आहे. सिडकोच्या लॉटरीमध्ये मुदत वाढही देणार आहेत. राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. उल्हासनगरात खटरमल चौकात चोरांनी एकाच रात्री 2 दुकानांमध्ये चोरी केली आहे. यापैकी एका दुकानातून चोरांनी 14,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. मात्र दुकानाच्या सीसीटीव्हीत चोर कैद झाले आहेत. लासलगावमध्ये नायलॉन मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झालाय. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात होता त्यावेळी त्याच्या गळ्यात मांजा अडकून 41 टाके पडले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंदी असतानाही नायलॉन मांजाचा आता सर्रास वापर सुरू असल्याचं यामुळे पुन्हा एकदा समोर आलंय. संभाजीनगरमध्ये एका सराईत गुन्हेगारानं भर दिवसा हातात तलवार घेऊन एका व्यक्तीचा पाठलाग केलाय. त्यामुळे शहागंज परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबिरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, चारखांबी, सभामंडप, नामदेव पायरी आदी ठिकाणी ही सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक राहुल ताम्हाने यांनी ही सजावट केली आहे. लातूर जिल्ह्यात 16 ठिकाणी शासनाच्या वतीने हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले. अनेक वेळा तारीख येऊनही सोयाबीन विक्री होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले. त्यामुळे दुकानांनाही हमीभावाप्रमाणे सोयाबीनला दर देण्यासाठी शासनाने आदेश लागू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या चुंचाळे परिसरातील दत्तनगर इथल्या मनपाच्या फिल्टर प्लांटवर नागरिकांनी आंदोलन केलंय. दूषित पाणी पुरवठा आणि पाणी गळती होत असल्याने रस्त्याची दुर्दशा होत असल्यानं नागरिक आक्रमक झालेत. यामुळे नागरिकांनी उपअभियंता यांच्यासह कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलंय. विविध मागण्यांसाठी ठाण्याच्या पालिका मुख्यालयासमोर प्रहार क्रांती संघटनेने ठिय्या आंदोलन पुकारलंय. दिव्यांग अनुदान तसंच पेन्शन पुन्हा सुरू करण्यात यावी अशा मागण्यांसाठी प्रहार क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. कल्याणमधील डिलिव्हरी बॉयजकडून वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारवाई टाळण्यासाठी ते नंबर प्लेटवर स्टिकर्स लावतायत. निलेश जगदाळे या तरुणाने या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. असे डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्या कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी होती. कल्याण डोंबिवलीतील आशा सेविकांनी विविध मागण्यांसंदर्भात केडीएमसी आयुक्तांना निवेदन दिलंय. मात्र या मागण्यांबाबत केडीएमसी आश्वासना पलीकडे काहीच कारवाई करत नाहीये असा आरोप आशा सेविकांनी केलाय. दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा सेविकांनी दिलाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आली आहे. सणासुदीला भाज्या कडाडल्याचं पाहायला मिळतंय. भेंडी, पापडी, वाल, वांग आणि गाजर 15 ते 20% महागल्यात. पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचं किचन बजेट कोलमडलंय. सणासुदीला भाज्यांचे दर कडाडलेत. नवीन वर्षात महागाईची संक्रांत आली आहे. पालेभाज्यांच्या दरातही 10 ते 15% वाढ झाली आहे.
भेंडी आधीचे दर 100 रुपये किलो तर आताचे दर 120 रुपये किलो आहे. पापडीचे आधीचे दर 80 रुपये किलो तर आताचे दर 120 रुपये किलो आहेत. वाल आधीचे दर आहेत 120 रुपये किलो आणि आताचे दर आहेत 200 रुपये किलो. पावटा आधी 100 रुपये किलो होता तर आता 120 रुपये किलो आहे. वांगी आधीचे दर आहेत 60 रुपये किलो तर आताचे दर आहेत 100 रुपये किलो. गाजराचे आधीचे दर आहेत 60 रुपये किलो तर आताचे दर आहेत 80 रुपये किलो. लग्नासाठी सुंदर मुलगी शोधताय तर जरा थांबा, कारण लग्नाविना किंवा प्रेयसीविना जगणाऱ्या कोट्यावधी पुरुषांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे. आता तुम्हाला जशी पाहिजे अगदी तशीच गर्लफ्रेंड किंवा बायको तुम्हाला मिळणार आहे. विशेष म्हणजे ती कधीही म्हातारी होणार नाहीये. ती कशी आणि कुठे मिळणार यावरचा हा विशेष रिपोर्ट. कधीही म्हातारी न होणारी बायको पाहिजे. लग्नासाठी सुंदर मुलगी शोधताय, जरा थांबा. एकांतात राहणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज. हल्ली प्रेम प्रकरणात ब्रेकअपचं आणि लग्नात डिवोर्सचं प्रत्येकाला टेन्शन असतं. मात्र आता तुमचं हेच टेन्शन दूर होणार आहे. जशी तुम्हाला हवी अगदी तशीच गर्लफ्रेंड तुम्हाला सहज मिळणार आहे. या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला अजिबात खर्च करावा लागणार नाही. या गर्लफ्रेंडला महागडी गिफ्टही तुम्हाला द्यायची नाहीयेत. या गर्लफ्रेंड कडून तुम्हाला कधीच ब्रेकअपचं टेन्शनही नसणार आहे. जशी तुम्ही स्वप्नात पाहिली अगदी तशीच सुंदरी तुम्हाला मिळणार आहे. आणि या तुमच्या स्वप्न सुंदरीचं नाव आहे आर्या. ही आर्या नेमकी कशी आहे पाहूया. आर्या AI टूल्सचा वापर करून बनवण्यात आली आहे. बुद्धिमत्ता अगदी जिवंत माणसासारखी. चेहरा, केसांचा रंग आणि केश रचना कस्टमाइज करता येणार. आर्याच्या संपूर्ण शरीरात 17 मोटार्स. पण जर तुम्हाला आर्या तुमच्या सोबत हवी असेल तर मात्र तुम्हाला तुमचा खिसा रिकामा करावा लागेल. या गर्लफ्रेंडवर किती खर्च करावा लागेल पाहूया. कंपनीकडून आर्याच्या 3 आवृत्त्या लॉन्च. फक्त चेहरा आणि मानेसाठी 8,80,000 रुपये. दुसऱ्या मॉडेलसाठी 1,29,00,000 रुपये. तर पूर्ण आकाराच्या आर्यासाठी सुमारे 1,50,00,000 रुपये. आपल्या दिलखेचक अदा दाखवून पुरुषांना घायाळ करणारी आर्या ही रोबोटिक गर्लफ्रेंड विशेषतः एकटं राहणाऱ्यांसाठी सोबतीला असेल. त्यामुळे तुम्ही देखील जर विना कटकट गर्लफ्रेंड आणि बायकोच्या शोधात असाल तर आर्याचा पर्याय हा तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. फक्त पैसे खर्च करायची तयारी ठेवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.